कुळा भजी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असता सकाळी सकाळी कुठं आहे दौरा. तर दौरा मित्रांनो काही नाही, आता जवळजवळ 6:30 वाजत आले, 6:15 वाजलेत, 6:30 वाजत आलेत. आणि तुम्हाला थंबनेल पाहून तर कळलंच असेल, जर मी थंबनेल लावलं असेल तर. विषय असा आहे मित्रांनो की आपले अजितदादा कतोरे यांचा एक ग्रुप ट्रॅकिंगसाठी आपल्या सीनाशंकर देवस्थान म्हणजे सीना नदीचा ज्या ठिकाणी उगम आहे त्या ठिकाणी येऊ राहिलं आहे ट्रेकिंगसाठी. ते जात असते दर शनिवारी ट्रेकिंगला एका ठिकाणी. तर आपण त्यांना सजेस्ट केलं होतं की या एक दिवस आमच्या इकडं वातावरण पहा, तुम्हाला आवडेल नक्कीच वातावरण. त्या हिशोबाने आता पाऊस थांबलेला आहे, त्याच्यामुळं काही एवढं असं हे वातावरण नाही तर मग पाऊस असल्यावर तुम्हाला तर माहिती वातावरण कसलं जबरदस्त असतं, एकदम डोंगर उतरलेले असतात आणि सगळीकडे धुकं एकदम भारी वातावरण असतं. पण आता पाऊस थांबल्यामुळं एवढं काही खास नाही, पण तरी चांगलं वातावरण आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे. सकाळी सकाळी एकदम थंड हवा बिवा, एकदम मस्त वातावरण. त्याच्यामुळे ते येऊ राहिलेत आणि आता मी वाट पाहतोय त्यांची येण्याची. आणि हे बघा एक पार्स आत्ताच आलं, एक बाकी पार्स बघा कुठं चाललंय पिशवी घेऊन. अय कुठं पळतो फिरतो, अय किसने टाकले पार्सची हँडलला. काय केलं असे सायकलला? कुठं चालला तू? हा मी इकडे कुठं चाललो नंबर इकडे कुठं चालला म्हणून चालला काय चाललं? खारे आणायला चालला काय गावात? मग कापडाचा पापड का म्हणून रे? हा का? बर जाय मग. तर मित्रांनो, अजितदादा तेच येऊ राहिलेत. आता मी फोन केला होता त्याच्यामुळे ते जेऊर मध्ये आहेत, त्यांचीच मी वाट पाहू राहिले कधी येते त्याची. तर ते आले का आपण जाऊ महादेव खोऱ्यात. तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण कंटिन्यू करत राहा. शक्यतो आपल्या व्हिडिओमध्ये आला असं मला असं वाटतं, ब्लॉग आलेला आहे आपल्या याच्यात. पण तरी पण आज पाऊस पडल्यानंतर थोडं हिरो व्हायला लागले. एवढं काय खास हिरो झालं नाही, पण थोडं हिरो व्हायला लागले. तुम्हाला दाखवतो कसलं वातावरण कसलं काय. तर पाहत राहा आपला व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता ते आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता आपल्या गावात, म्हणजे नाही का ट्रेकिंगसाठी आलेले आहेत. आपल्या मागच गाडी त्यांची, तुमची भेट घालून देतो तिथं पोहोचल्यानंतर. चला लवकर पोहोच फास्ट मध्ये. मित्रांनो, तुम्हाला रोड सांगायचं तर राहिलाच. तर तुम्ही ससेवाडी गावात जर आले तर गावातून सरळ मराठी शाळेपासून पुढे यायचं. पुढे आल्यानंतर पिंपळगाव उजनी रस्त्याला यायचं. तुम्ही पिंपळगाव उजनी रस्त्याला आल्यावर समोर पाहू शकता तुम्ही महादेव खोरा म्हणून आहे नाही का. इथून लेफ्ट मारायचा. लेफ्ट मारल्यानंतर इथून 2 किलोमीटर आहे. रोड चांगला आहे, फक्त मध्येच थोडा खराब आहे, पण रोड एकदम चांगला आहे. त्याच्यामुळे काय अडचण नाही रोडचं. त्याच्यामुळे बाकी काही टेन्शन तुम्ही घेऊ नका. सरळ एकदा रोड हे केला ना, टर्न मारल्यानंतर महादेव खोऱ्यात, तर मग डायरेक्ट कुठं वळायचं नाही. डायरेक्ट हा रोड थेट देवापाशीच जातो, सीना नदीच्या उगमापाशी. जवळ आलं का तुम्हाला असं वाटेल मित्रांनो, एकदम डोंगराच्या याच्यात तुम्ही येता जवळ. बघा मागून गाडी आहे त्यांची.
एकदम डोंगराच्या जवळ आल्यावर तुम्हाला असं दिसल वातावरण. तुम्हाला दाखवतो, थोड्याच वेळ कंटिन्यू करा, लगेच आपण पोहोचणार आहेत 1 सेकंदात, नाही 10 सेकंदात पोहोचणार आहेत. 1 सेकंदात नाही पोहोचणार आपण, 10 सेकंदात पोहोचणार आहे. आणि आपण पोहोचलो, हे पाहू शकता तुम्ही, आपण पोहोचलेलो आहेत. आपण पोहोचलेलो आहेत. हा, संकेत जरे व्लॉग्स. तुम्हाला सगळ्यांना व्लॉग मध्ये येत. हे आजी दादा कातोरे यांना तर ओळखतच असाल तुम्ही. अभिषेक लांडगे, नानासाहेब खोटे. हे आपल्या आज सीना नदीला, म्हणजे सीना नदीच्या उगमस्थानाला भेट द्यायला, म्हणजे ट्रेकिंगसाठी आलो होतो. अप्पा चला. थांबा, थांबत येत का नाही तुमच्यात? थांबा ना. खाली जाऊन याची टाकी छोटी असेल ना. वर आलो आपण, पवन चक्की जवळ आली. 5 किलोमीटर चालतो. इकडून जबरदस्त फोटोवर राहिले, सूर्य उभं राहिलेला. बहुतेक 4.5 किलोमीटर झाला असेल. नाही 4.5 झालं असं. हो झालं असं. मी लावलं होतं, नाही काय झालं. जागेवर आहे ना, पण जागेवर चढाई. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. खडी चढाई जागेवर आलं, थोडंच राहिला. सूर्यदेवकाताचं आगमन झालंय. कस काय लोकेशन? किती वर आला आपण? किती उंची? काय माहिती आता, बरी मोजली. भारी ना, एक नंबर वातावरण. जबरदस्त. समोर सूर्य बघा. एक दिवस तरी ट्रेकिंगला या ठिकाणी आलंच पाहिजे.
लोकेशन सांगा. लोकेशन आहे ससेवाडी जूर बायजाबाई सीनाशंकर उगम. शंकर स्थान, जिथून सीना नदीचा उगम होतो गोमुखातून. सगळे कसं काय निळं निळं आकाश पूर्ण. एक नंबर, इतकं फ्रेश वाटतंय ना. आठवड्याभराचा जो ट्रेस आहे तो पूर्ण झिरो होतो या ठिकाणी आल्यानंतर. पूर्ण झिरो. मानसिक ताणतणाव सगळं संपलेलं आहे. एक नंबर म्हणजे ट्रॅकिंग म्हणजे आपलं जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपण रोज केलंच पाहिजे. ट्रेकिंग असल्यावर काय होतं, सकाळी शुद्ध हवा, आपण यामध्ये याच्यात राहतो, मग आपल्याला सगळी अशुद्ध हवा आपल्या शरीरात जाते. पण ते आठवड्यातून एकदा दोनदा ट्रेकिंग केल्यानंतर आपली शुद्ध हवा भेटते. दिवस आपला एकदम फ्रेश जातो. ताणतणाव, शरीर मेंटेन राहतो, ताणतणाव काय येत नाही. धन्यवाद. चांगल्या बोले. तुम्हाला ससीवाडी गावात आल्याबद्दल कसं वाटतं? सवारी गाव म्हणजे एकदम निसर्गरम्य गाव आहे. एकदम असं वाटतं काश्मीरच्या बरोबरीनं आलं तरी आज 2-3 दिवसाचा पाऊस झाला असताना किंवा सकाळी काही दिसलं नसतं का? आम्ही तुमच्या पाणी पिण्याला दाजी आपली सोय करते. जाऊ भंडारदऱ्यापेक्षा भारी वातावरण आहे. काय विषय नाही. भंडारदऱ्यापेक्षा जबरदस्त वातावरण आहे. काय करता भंडारदरागड, हरिश्चंद्र, नाही मी सांगतो पाणी आलं बळेश्वर मध्ये पण किती पॉईंट आहे. गोरक्षनाथ गड आहे, जवळचं ससेवाडीचं आहे, चांददेवी महाल आहे. इथं तुम्ही ट्रेकिंग करा ना. इकडे पण जावं लागतं लांब. काय म्हणते 6 महिन्याचं नाही गाईड म्हणून यांचं आपण नियुक्ती करून नगर तालुका अध्यक्ष यांची ना करून टाका. लगेच ठरव मांडून नियुक्ती करून टाका. आणि सगळ्यांनी ना, सगळ्या उमेदवारांनी कोऱ्या स्टॅम्पवर सह्या करून. आमचे 2 विरोधक तिकडे आहे ना. सगळ्या मेंबरनी मत घ्यावं लागेल. नाही सह्या करा आपल्या आणि ते सबमिट करून टाकू फॉर्म. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन टाकू. मृत्यू लागतो. मतदान कधी ठेवायचं? मतदान झालं आपलं. घ्यावं लागेल मतदान. मतमोजणी लगेच संध्याकाळी 9च्या पुढे बहुमत आहे आपल्याकडं. हाय का रोड? हो मग आपल्या बाजून त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. म्हणून तर सांगतोय. मग 9च्या पुढे ते पण व्हिडिओ पाहते ना आता ही सुभाष आढाव. हा ना. मग ते ओळखी देतो तुम्हाला व्हिडिओ. लाईव्ह चालू आहे काय माहिती का? हा व्हिडिओ चालू आहे ना. लाईव्ह नाही. आपण गाडीवर असलो ना, ओळखी दिली आपल्या विरोधात आहे ना. 9च्या पुढे कसं उचकून देत होता. हे काय इथून चला माझ्यासोबत. आलो मंदिरापाशी वरून थेट ह्या पवनचक्की पासून इथपर्यंत. थेट ह्या पवनचक्की पाशी गेलो होतो आम्ही. या काय या पवनचक्की पाशी गेलो होतो. चढायला टाइम लागला, उतरायला नाही लागला टाइम. कुठं करायची? इथं करायची. तिथं करून नाही पलीकडे, तिथं पण डोंगर आहे. गाडीच्या वरती लोकेशन आलं पाहिजे. लोकेशन एक नंबर आहे. तिरकीला आठवलं पाहिजे, सपाट पाहिजे. हळूच हळूच हळूच. मी तर भारी म्हणतो. लोकेशन आणि तिथं डोंगर बिंगर दिसलं पाहिजे ना, त्यांना काय आलं पाहिजे सगळ्यांना. आणि दुसरं कसं कसं रस्त्याला पुढचं. दांडगे पाटील इथं गाड्या लावल्यात आम्ही. मोठी यंत्रणा घेऊन आलेली ते सोबत. होय काय काय यंत्रणा आणली? आता यंत्रणा अशी आहे, चहासाठी पाव बिव चहा चहासाठी कप आहे, पाणी पिण्यासाठी ग्लास आहे. आणि तुम्हाला सांगतो आणखी ही चहासाठी गाळण बिळण पातेलं. 1.5 किलो कांदा, 1.5 किलो बेसन पीठ, 1.5 किलो मिरची, 50 पाव आणि हाताने बनवणार आहे. ते डायलॉग घ्या ना, ते नाही का पुलावाला किती टाकायचं नाही का, 1.5 किलो 200 किलो तांदूळ, ते नाही का, ते एक डायलॉग घ्या ना. गॅस, नाना भाऊ खोटे कांदे घेतलेले चिरायला. मिरची, पाव, पाणी, कोथिंबीर, बटाट, अद्रक, टोमॅटो नाही, जबरदस्त यंत्रणा आहे.
वावरात नाही घरचं केलंय पण गेलंय कुठं चॅनलने घेतलंय ती नॉनव्हेज बनवलं होतं चुलीवरचं चॅनलने घेऊन गेले ती हा का एक चॅनल आहे रानातलं किचन म्हणून हा 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 त्यांचा मसाला वापर होते का त्यांनी मग त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट टाकली वापरला नाही ते. हा का चांगले उद्योग होत भाजीची रेसिपी तयार आहे आमची पहिले दर्यावर पार्टी ते- आमची दर्यावर पार्टी असायची गॉर्डन काय आता? अरे बघ ते बिंगवा आवाज येईन आधी बिंगवा याला म्हणजे रेडी झालेली आता आता आवाज येईन दंगड्या बोले आता हे जाणार आहे असंच होय. असंच रोज जाणार आहे गरम गरम भजी खायला या नाथखोळा भजी नाथ कोळा एक नंबर करते काय मी वाचते ना आपल्याला एक नंबर आखे टाकायच्या कसं विषय करते रानावनात मिरचीचा कार्यक्रम रानमेवा पण आपण जेवढी कॅलरी कमी केली असेल परत वाढली घातली आपण. एका दिवस शनिवार त्याच असतो आमचा चहा प्रेमी चहा प्रेमी सगळ्यांचे डेरे दिसतात पाव खाल्ली ना पाव खाल्ली एवढी भाजी खाल्ली 2 किलो एवढं भाजी 200-300 रुपये लागला असता 300 रुपये आरामशीर झालं असतं बिल हा मग सहज याचं कधी काय विषय आपला कांदे स्टार बोल येते येऊ ना खातीन लेकर त्याला काय भेटतं चहा भजे सगळे झाले एकच आता एकच उष्ट आहे माझा तो उष्ट आहे पोस्ट आहे का बरोबर वागल काढलाच नाही एक नंबर नादच नाही आणि चहा बी एक गोड बी एकदम मापा झालाय एक जास्त नंबर गोड चहा मला झाला. नाही घोटत नाही मग चहा प्रेमी सर्वजण चहा प्रेमी आहे चहा इतका आपलातून झाला ना सुरके पिऊ एकदम सुर के पिओ नाही जाहिरात कधी आहे. काय ती जाहिरात आहे ना सुर के पिओ सुरके पिऊ परिवार आहे ना मग अरे ते जे सुर के पिओ पुढे दाखवा चेंज केला ना आता बरं झाला कस काय वाटतंय एक नंबर अतिउत्तम एक नंबर ट्रॅक होता एक नंबर निसर्ग आहे ससेवाडीचा एक नंबर काय विषय नाही परत एक आजचा ट्रेक खूपच छान झालेला आहे ससवाडी आणि सगळं परिसर आहे थोडा शहरापासून आतमध्ये आहे पण चांगला आहे सगळ्यांनी नक्की या तर आजचा व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबू छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम Stop.